इयत्ता 9वीच्या विद्यार्थी मित्रांनो, मी श्री टी डी जाधव सर आज आपणास इतिहास व राज्यशास्त्र पाठ्यपुस्तकातील राज्यशास्त्राचे प्रकरण 2 भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल या प्रकरणाविषयी मार्गदर्शन करणार आहे. आपण पहिल्या प्रकरणामध्ये आंतरराष्ट्रीय व्यवस्था, तिचे स्वरूप आणि मागील शतकातील शीतयुद्ध व त्यांचे परिणाम इत्यादी समजून घेतल्यानंतर आता आपण त्याच्याशी संबंधित अन्य विषयांची ओळख करून घेणार आहोत. त्यानुसार परराष्ट्र धोरणाचा अर्थ, त्यावर परिणाम करणारे घटक तसेच आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाचे स्वरूप जाणून घेणार आहोत. आता परराष्ट्र धोरण म्हणजे काय, त्याचा अर्थ आणि महत्त्व बघूया. सर्वच देश हे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे घटक असतात. तेथील कोणतेही राष्ट्र सर्वार्थानं स्वयंपूर्ण नसते. म्हणूनच आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत परस्परावलंबन असते हे आपल्याला समजलेले आहे. हे परस्परावलंबन मात्र काही मोजक्याच देशांच्या फायद्याचे किंवा हिताचे असता कामा नये. ते प्रत्येक राष्ट्राच्या हिताचे असावे म्हणून प्रयत्न करावे लागतात. कोणत्या राष्ट्रांशी मैत्री करायची, कोणत्या गटात सामील व्हायचे किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणती भूमिका घ्यायची इत्यादींविषयी प्रत्येक देशाला निर्णय घ्यावे लागतात. असे निर्णय घेताना ते विचारपूर्वक घ्यावे लागतात. या वैचारिक चौकटीला परराष्ट्र धोरण असे म्हणतात. प्रत्येक स्वतंत्र व सार्वभौम राष्ट्र आपापले परराष्ट्र धोरण ठरवते. म्हणूनच राष्ट्रांमधील परस्पर संबंधांचा अभ्यास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय राजकारणात परराष्ट्र धोरणाला खूप महत्त्व असते. एक लक्षात घ्या, माहीत आहे का तुम्हाला, बघा, आपल्याला जेव्हा एखाद्या देशाचा अभ्यास करायचा असतो तेव्हा त्या देशाचे संविधान आणि परराष्ट्र धोरण समजून घेणं आवश्यक असते. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय हितसंबंध म्हणजे काय? आता परराष्ट्र धोरण आपल्या लक्षात आलं असेल. राष्ट्रीय हितसंबंध आणि परराष्ट्र धोरण यांचा अतिशय निकटचा संबंध असतो. राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना परराष्ट्र धोरणाद्वारे केली जाते. म्हणूनच परराष्ट्र धोरणाचा विस्तृत अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला राष्ट्रीय हितसंबंधाचा अर्थ व त्याचं महत्त्व समजले पाहिजे. राष्ट्रीय हितसंबंध म्हणजे आपल्या देशाचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व सुरक्षित ठेवण्यासाठी करायच्या उपाययोजना, आपला आर्थिक विकास साधून आपले सामर्थ्य वाढवण्यासाठीच्या प्रयत्नाचाही राष्ट्रीय हितसंबंधात समावेश होतो. आपल्या राष्ट्रासाठी फायद्याचे आणि योग्य काय आहे याचा विचार करून जेव्हा निर्णय घेतले जातात तेव्हा त्यास आपण राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना असे म्हणतो. या अर्थाने कोणत्याही राष्ट्राच्या राष्ट्रीय हितसंबंधामध्ये पुढील घटकांचा समावेश होतो. कोणते घटक आहेत पहा. आपल्या देशाच्या स्वातंत्र्य, सार्वभौमत्व व अखंडतेचे रक्षण करणे म्हणजेच संरक्षण हे सर्वोच्च राष्ट्रीय हित असते. दुसरं, आर्थिक विकास हेही एक महत्त्वाचे राष्ट्रीय हित आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या राष्ट्राला आपल्या स्वातंत्र्याचे जतन करणे अवघड जाते. म्हणून संरक्षणाखालोखाल आर्थिक विकास हे राष्ट्रीय हित महत्त्वाचे मानले जाते. राष्ट्रीय हितसंबंध आणि परराष्ट्र धोरण यांचा संबंध काय? संरक्षण आणि आर्थिक विकास या राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना होईल या दृष्टीने परराष्ट्र धोरण आखले जाते. म्हणूनच राष्ट्रीय हितसंबंध ही उद्दिष्ट मानली जातात, तर परराष्ट्र धोरण हे ती प्राप्त करण्याचे साधन ठरते. परिस्थिती आणि काळानुसार राष्ट्राच्या उद्दिष्टांमध्ये बदल होत असतात. त्यानुसार राष्ट्रीय हितसंबंधामध्येही बदल होतात. त्या बदलाचे प्रतिबिंब परराष्ट्र धोरणात दिसून येते. म्हणूनच परराष्ट्र धोरण प्रवाही असतं, बदलणारं असतं. आता इथं चर्चा करूया म्हणून एक तुम्हाला चौकटीमध्ये भाग आहे. परिस्थिती आणि काळानुसार परराष्ट्र धोरणात बदल होत असले तरी काही देशांचे परराष्ट्र धोरण काही शाश्वत मूल्यांवर आधारलेले असते. आता आपल्या भारताचं परराष्ट्र धोरण हे आंतरराष्ट्रीय शांतता, मानवी हक्क, सुरक्षितता या मूल्यावर आधारलेलं आहे. ती साध्य करण्यासाठी परराष्ट्र धोरणात कोणत्या तरतुदी असल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? असा एक विचारप्रवर्तक प्रश्न आपणाला दिलेला आहे. त्याचाही विचार तुम्ही जरूर करा. परराष्ट्र धोरण निश्चित करणारे काही घटक असतात विद्यार्थी मित्रांनो. आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत कोणत्या राष्ट्राशी कशा प्रकारचे संबंध ठेवायचे हे परराष्ट्र धोरणाच्या आधारे ठरते. परंतु
परराष्ट्र धोरण ठरवताना अनेक घटकांचा त्यावर परिणाम होत असतो. मग कोणकोणते आहेत हे घटक? एक, देशाचे भौगोलिक स्थान. आता तुम्ही पृथ्वीगोल पाहिला असेल किंवा जगाचा एक राजकीय नकाशा पाहिला असेल, आता आजपर्यंत बघितलेत भरपूर तुम्ही, त्यावरून कोणत्याही राष्ट्राचं भौगोलिक स्थान तुम्हाला दिसतं. काही देश अन्य देशांपासून दूर अंतरावर आहेत, तर काही राष्ट्रांच्या आजूबाजूला अनेक शेजारी देश आहेत. काही राष्ट्रांना मोठा समुद्रकिनारा लाभला आहे, तर काही राष्ट्रांकडे भरपूर खनिज संपत्ती आहे. थोडक्यात देशाचा आकार, लोकसंख्या, जमिनीचा पोत, देशाला लाभलेला समुद्रकिनारा, नैसर्गिक साधनसंपत्तीची उपलब्धता, या सर्वच बाबी परराष्ट्र धोरण ठरवताना विचारात घ्याव्या लागतात. राजकीय व्यवस्था. लोकशाही स्वरूपाच्या राजकीय व्यवस्थेत संसदेला परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीत महत्त्वाचे स्थान असते. कारण परराष्ट्र धोरणासंबंधीच्या विषयांवर संसदेत चर्चा होते. विरोधी पक्ष प्रश्न विचारून परराष्ट्र धोरणावर नियंत्रण ठेवू पाहतात. संघराज्य व्यवस्था असणाऱ्या देशांना परराष्ट्र धोरणाची आखणी करताना घटक राज्यांचाही विचार करावा लागतो. कारण शेजारी राष्ट्रांमधील घडामोडींचा घटक राज्यावर परिणाम होतो. उदाहरणार्थ, आपल्या शेजारी दक्षिणेला असणारा श्रीलंका देश, श्रीलंकेतील घडामोडींचा तामिळनाडूवर आणि बांगलादेशात काही घडल्यास पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यावर त्याचा परिणाम होतो. हेही परराष्ट्र धोरण ठरवताना हे घटक महत्त्वाचे विचारात घ्यावे लागतात. आता असे का करावे लागतं, असा हे चौकटीत एक प्रश्न आहे. आपल्या देशातील शांतता व स्थैर्य जितके महत्त्वाचे, तितकेच ते शेजारी देशांमध्ये सुद्धा असणे महत्त्वाचे असते. म्हणूनच शेजारी राष्ट्रात लोकशाही निर्माण व्हावी म्हणून भारताला प्रयत्न करावे लागतात. तिथं जर शांतता असेल तर आपल्या देशात शांतता, तिकडून कुरबुर काय होणार नाही. आज आपण बघतो की आपल्या शेजारी जी राष्ट्र आहेत, या राष्ट्रांमध्ये जर शांतता असेल तर आपल्याकडे शांतता असणार आहे. आपण विचार करा, विचार प्रवर्तक असं हे आहे. त्यामुळे आपण विचार करून त्याच्यावर आपल्या लक्षात येईल की शेजारी राष्ट्राचं शांतता नसेल तर ते आपल्याला त्रास देणार. परराष्ट्र धोरण निश्चित करणारा तिसरा घटक आहे अर्थव्यवस्था. आधुनिक काळात कोणत्याही देशाच्या आर्थिक स्थितीला परराष्ट्र धोरण ठरवण्यात फार महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आर्थिक स्थितीला आर्थिक विकास हे सर्वच राष्ट्रांचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट बनलेले आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेचा परराष्ट्र धोरणावर दोन प्रकारे परिणाम होतो. देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अन्य राष्ट्रांशी प्रस्थापित करावयाचे आर्थिक संबंध, आयात निर्यात, जागतिक व्यापारात सहभाग इत्यादी बाबी परराष्ट्र धोरणाला आकार देतात. सध्याच्या जागतिक व्यवस्थेत आर्थिक सुरक्षिततेचे मुद्दे राष्ट्रीय सुरक्षितते इतकेच महत्त्वाचे मानले जातात. आर्थिक सुरक्षितता जितकी भक्कम तितके सामर्थ्यशाली राष्ट्र म्हणून मान्यता मिळते. अर्थव्यवस्था मजबूत असणारे देश कमी परावलंबी असतात व त्यांना स्वतंत्रपणे परराष्ट्र धोरण आखता येऊ शकतं. चौथा घटक आहे राजकीय नेतृत्व. परराष्ट्र धोरण ठरवण्यात राष्ट्रपती, प्रधानमंत्री, परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री यांचा वाटा असतो. परराष्ट्र धोरणातील सातत्य टिकवून ते सुधारण्याचा प्रयत्न या पदांवरील व्यक्ती करतात. उदाहरणार्थ, पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारताच्या परराष्ट्र धोरणात अलिप्ततावादाची भर घातली, तर अटल बिहारी वाजपेयी यांनी भारत चीन संबंध सुधारण्यामध्ये मोठे योगदान दिलेले आहे. आता इथं तुम्हाला पटतं का, पटल्यास का व न पटल्यास का नाही हे विस्तारानं लिहायला सांगितलं आहे. राष्ट्राचे आर्थिक सामर्थ्य वाढवण्यासाठी केवळ गरिबी दूर करण्यावर भर न देता संपत्ती व क्रयशक्ती वाढवण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. क्रयशक्ती म्हणजे लोकांची काम करण्याची शक्ती ही वाढवली पाहिजे आणि हे याच्यावर आपल्याला विस्तारानं लिहायला सांगितलेलं आहे. तर परराष्ट्र धोरणामध्ये आपणाला राजकीय नेतृत्वामध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या व्यक्तींचं योगदान असतं ते इथं सांगितलेलं आणि या तुम्हाला एक इथं चौकटीत यादी पूर्ण करायला सांगितलेली आहे. होऊन गेलेले नेते, भारतीय राजकारणातले, परराष्ट्र धोरणामध्ये ज्यांचा फार मोठा वाटा होता त्यांच्या नावापुढं तुम्हाला लिहायला सांगितलेलं आहे. काही उदाहरणं दिलेत. लालबहादूर शास्त्रींचं ताशकंद करार महत्त्वाचा होता. तसं इंदिरा गांधींनी कशात, तर इंदिरा गांधींनी सिमला करारामध्ये महत्त्वाची भूमिका घेतलेली आहे. राजीव गांधींनी भारत श्रीलंका करारात
महत्त्वाची भूमिका घेतली, तर अटल बिहारी वाजपेयींनी लाहोर घोषणापत्रामध्ये महत्त्वाची भूमिका घेतली. आणि प्रधानमंत्री कोण आहेत म्हणून धोरणं पुढं आहेत आणि पाठीमागं प्रधानमंत्र्यांची नावं लिहायची. पूर्वेकडे पहा तर ते PV नरसिंहराव यांनीच पुढं होऊन ते फार मोठं योगदान दिलेलं आहे. तर आंतरराष्ट्रीय पातळीवरून भारतात गुंतवणूक वाढण्याचे प्रयत्न हे सुद्धा PV नरसिंहराव यांनी केलेले आहेत. आता परराष्ट्र धोरण निश्चित करताना पुढचा घटक आहे प्रशासकीय घटक. परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीत परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, परराष्ट्र सचिव, परदेशातील दूतावास, राजनैतिक अधिकारी इत्यादी प्रशासकीय घटकांचा समावेश होतो. परराष्ट्र धोरणासंबंधीचा अंतिम निर्णय जरी प्रधानमंत्री त्यांचे मंत्रिमंडळ घेत असलं तरी त्या निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा मदत करते. परराष्ट्र धोरणास आवश्यक अशी माहिती गोळा करणे, तिचं विश्लेषण करणे, त्यावर आधारित योग्य सल्ला देणे इत्यादी कामं प्रशासकीय अधिकारी पार पाडतात. याचबरोबर जे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असतात ती सुद्धा महत्त्वाची भूमिका घेत असतात. आता इथं तुम्हाला आता हे परराष्ट्र सचिव किंवा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ही पदं वेगवेगळी असतात. हे बाहेर दुसऱ्या देशाची धोरणं ठरवत असताना फार मोठी भूमिका यांची असते. तर तुम्ही काय कराल असा एक तुम्हाला विचारप्रवर्तक प्रश्न आहे. परराष्ट्र सचिव या पदावर तुम्ही काम करत आहात. प्रधानमंत्री चीनला भेट देणार आहेत. परराष्ट्र सचिव म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयामध्ये तुम्ही प्रधानमंत्र्यांना चर्चेसाठी कोणते विषय सुचवाल. आत्ताची जर आपण परिस्थिती अशी बघितली तर भारत आणि चीन या दोन देशामध्ये जी तणावपूर्ण परिस्थिती आहे, या तणावपूर्ण परिस्थितीमध्ये आपण दैनंदिन वर्तमानपत्रामध्ये TV वर बातम्या पाहतो, त्याला अनुसरून ही माहिती आपणाला सहजपणे लिहिता येईल. मग परराष्ट्र सचिव या पदावर व्यक्ती करणारे कोण असते, प्रधानमंत्री कसे जातात, चीन या देशाचे सुद्धा मग परराष्ट्र सचिव असतात, तिकडं सुद्धा जी काय अधिकारी मंडळी आहेत. मग आपण या तणावपूर्ण परिस्थितीत आपल्याला काय वाटते की पुढं दोन्ही देशातला संबंध चांगले निर्माण व्हावेत म्हणून आपण काय सुचवू शकतो हे आपल्याला देखील समजेल. आणि त्या दृष्टीने तुम्हाला हे विचारप्रवर्तक प्रश्न दिलेले आहेत. तर आता हे झालं साधारण परराष्ट्र धोरण निश्चित करणारे हे 5 घटक आहेत. देशाचे भौगोलिक स्थान, राजकीय व्यवस्था, अर्थव्यवस्था, राजकीय नेतृत्व आणि प्रशासकीय घटक. आता साधारणपणे परराष्ट्र धोरण कसं असतं, त्याचबरोबर राष्ट्रीय हितसंबंध आणि परराष्ट्र धोरण यांचा संबंध आणि परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक आहेत. आता यावरून भारताचं परराष्ट्र धोरण कसं आहे ते आपण आता बघणार आहोत. 1947 साली आपणाला स्वातंत्र्य मिळालं. तेव्हापासून भारतानं आपलं परराष्ट्र धोरण स्वतंत्रपणे आखण्यास सुरुवात केलेली आहे. भारताच्या संविधानातील मार्गदर्शक तत्वामध्ये राज्याने परराष्ट्र धोरण कसे आखावे याविषयी तरतूद केलेली आहे. आपल्या घटनेतच तसं आहे. मार्गदर्शक तत्वामधील कलम 51 नुसार परराष्ट्र धोरणाची एक व्यापक चौकट स्पष्ट करण्यात आलेली आहे. त्यानुसार भारतानं आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षिततेच्या जतनाला प्राधान्य द्यावे, आपल्या आंतरराष्ट्रीय समस्या किंवा वाद शांततेच्या मार्गाने सोडवावेत असे स्पष्ट केलेले आहे. अन्य राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे व आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर करणे हेही आपल्या परराष्ट्र धोरणाचे उद्दिष्ट मानलेले आहे. भारताचे आत्तापर्यंतचे परराष्ट्र धोरण या चौकटीत विकसित झालेले आहे. तुम्हाला इथं एक भारतीय संविधानाची कलम 51 नुसार तुम्हाला हे जी काय या ठिकाणी चौकट दिलेली आहे आणि या चौकटीमध्ये जे काही उद्दिष्ट ठेवलेले ते आपल्या लक्षात येतील. काय कलम आहे भारतीय संविधानाचं 51? आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता स्थापन करणे, राष्ट्राराष्ट्रात न्याय्य व सन्माननीय संबंध प्रस्थापित करणे, आंतरराष्ट्रीय व्यवहारात आंतरराष्ट्रीय कायदा आणि करार याबद्दल आदर वृद्धिंगत करणे, लवादाच्या सहाय्याने आंतरराष्ट्रीय वादाची शांततामय सोडवणूक करणे. आता याशिवाय भारताच्या परराष्ट्र धोरणाची आणखी काही उद्दिष्ट आहेत. काय उद्दिष्ट आहेत ही? तर शेजारी देशांशी व अन्य देशांशी मैत्रीपूर्ण संबंध जोपासताना आपल्या देशाच्या संरक्षणास बाधा येणार नाही याची काळजी घेणे, राष्ट्राच्या भौगोलिक सीमारेषा सुरक्षित राहतील याबाबत तडजोड न करणे
आपणाला उदाहरण माहिती आहे, भारत चीन आता वाद चाललेला आहे. आपण पाहतो की आपल्या सीमारेषेची आपण काळजी घेतो. आपलेही सैनिक तिथं आहे सीमारेषेवर. पाकिस्तानसारख्या देशाच्या सीमा जिथं आहेत तिकडंसुद्धा आपण त्याच पद्धतीनं राहतो. दुसरं उद्दिष्ट भारताच्या एकतेचे व एकात्मतेचे संरक्षण करणे. तिसरं दुसऱ्या देशात वास्तव्य करणाऱ्या आपल्या नागरिकांच्या हिताचे रक्षण करणे. ही जबाबदारी त्या त्या देशातील भारतीय दूतावास पार पाडतात. भारताच्या आर्थिक विकासासाठी परराष्ट्रांबरोबर आर्थिक व व्यापारी संबंध प्रस्थापित करणे ही सुद्धा उद्दिष्ट आपल्या भारताच्या परराष्ट्र धोरणाची आहेत. विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आढावा आजपर्यंतचा ज्या टप्प्यामध्ये आहेत ते टप्पे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. तोपर्यंत इथं थांबूया. धन्यवाद.